नमस्कार, मी रेश्मा साळुंखे. बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आता मतदानाच्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा घेऊयात वेगवान आढावा. पूर्व विदर्भात आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 55.78% मतदानाची नोंद झालेली आहे. वर्धा मतदारसंघामध्ये 55.36% इतकं मतदान झालंय, तर नागपुरात 53.13% मतदानाची नोंद झाली आहे. तिकडे भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात 60% मतदान झालंय. यवतमाळमध्ये ही टक्केवारी 53.97% इतकी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. नागपुरातल्या धरमपेठ मतदान केंद्रांवरती त्यांनी पत्नी अमृता आणि आईसोबत जाऊन मतदान केलं. यावेळी हे मतदान देशासाठी आणि देशाच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली आणि महाराष्ट्रातील जनतेला मतदान करण्याचं आवाहनही केलं. सरसंघचालक मोहन भागवत आणि सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी आज मतदानाचा अधिकार बजावला. यावेळी त्यांनी मतदारांनी अधिकाधिक संख्येने घराबाहेर पडून मतदान करायला हवं असं मत नोंदवलं. नागपुरात भाजप उमेदवार नितीन गडकरी यांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला. गडकरींनी आपल्या कुटुंबासमवेत मतदानासाठी उपस्थिती लावली. दरम्यान मतदान केल्यानंतर नितीन गडकरी यांनी आपण 5 वर्षात केलेल्या कामांवरून नागपूरची जनता आपल्याला विजयी करून देईल असा विश्वास व्यक्त केला. चंद्रपुरातल्या मतदान केंद्रावर राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी जास्तीत जास्त मतदारांनी घराबाहेर पडून मतदानाचा हक्क बजावायला हवा असं मत नोंदवलं. भाजप खासदार डॉक्टर विकास महात्मे यांनी नागपुरात सायकलवरती जाऊन मतदान केलं. विवेकानंद नगरपालिकेतील शाळेत त्यांच्याकडून मतदान केंद्र उभारण्यात आलं. नाना पटोले यांनी देखील लोकसभा निवडणुकीच्या यादीत आपलं नाव शोधून मतदानाचा हक्क बजावत मतदान केलं. जनतेनं मोठ्या संख्येनं घराबाहेर पडून मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहनही त्यांच्याकडून करण्यात आलं. नागपुरात तापमानाचा पारा 40 डिग्रीच्या वर जाऊन पोहोचला, पण या उन्हात देखील मतदारांचा उत्साह काही कमी झालेला दिसला नाही. भर उन्हात मतदानाचं कर्तव्य बजावण्यासाठी मतदार उत्साहानं घराबाहेर पडले आणि त्यांनी मतदान केलं. गडचिरोली लोकसभा क्षेत्रासाठी आज मतदान पार पडलं. जिल्ह्यातल्या 3 मतदान क्षेत्रात माओवाद्यांनी बहिष्काराचं आवाहन केल्यानं अतिसंवेदनशील भागात काय होईल अशी शंका होती. मात्र रखरखत्या उन्हातही आदिवासी मतदारांनी उत्साहात मतदान केलं. गडचिरोलीत मतदान संपल्यानंतर माओवाद्यांनी मतदान पथकाच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या पोलिसांच्या पथकावर हल्ला केला. या हल्ल्यात 3 जवान जखमी झाले. वर्धा लोकसभा मतदारसंघाचे भाजप शिवसेना रिपाईचे उमेदवार रामदास तडस यांनी सपत्नीक परिवारासह मतदान केलंय. देवळी येथील मतदान केंद्रावरती जाऊन त्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. दुसरीकडे काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षा चारुलता टोकस यांनी देखील मतदान केंद्रावरती जाऊन आपला हक्क बजावला. यावेळी त्यांनी जनतेला मतदान करण्याचं आवाहन केलं. डॉक्टर अभय बंग आणि राणी बंग यांनी देखील आपल्या मतदानाचा हक्क धानोरा इथं बजावला. धानोरा तालुक्यातील चादगाव जवळच्या मतदान केंद्रावरती ते पोहोचले आणि त्यांनी आवर्जून मतदान केलं. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांनी यवतमाळमध्ये मतदानाचा हक्क बजावला. चंद्रपूरचे काँग्रेस उमेदवार बाळू धानोरकर यांनी देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावला.
यवतमाळ वाशिमच्या लोकसभा युतीच्या उमेदवार भावना गवळी यांनी वाशिम शहरातल्या राजेंद्र प्रसाद विद्या मंदिर इथं 3 वाजता त्या तिथं पोहोचल्या आणि त्यांनी मतदान केलं। यावेळी माझी कुणाशीही स्पर्धा नसल्याचं त्या म्हणाल्या। प्रहार संघटनेच्या उमेदवार वैशाली येडे यांनी कळंब तालुक्यातील राजूर गावातील मतदान केंद्रावरती मतदानाचा हक्क बजावला। वैशाली येडे यांच्या शेतकरी पतीने आत्महत्या केल्यामुळे त्यांना प्रहारकडून उमेदवारी देण्यात आली आहे। भंडारा गोंदिया मतदारसंघात शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात मतदान करण्यात आलं। गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव मतदारसंघ नक्षलग्रस्त असल्यामुळे या ठिकाणची मतदानाची वेळ 3 वाजेपर्यंतच होती। सुरळीतपणे इथं मतदान प्रक्रिया पार पडली आहे। गोंदियात पहिल्या टप्प्याचं मतदान करण्यासाठी रांगा लागलेल्या बघायला मिळाल्या। गोंदियातील कारंजा गावात राहणाऱ्या देवीदास उराडे या नवरदेवानं देखील थेट मतदान केंद्रावरती येत मतदान केलं। वरात लग्नासाठी निघालेली असताना देवीदास उराडे यांनी आपली वरात थेट मतदान केंद्रावरती नेली आणि मतदानाचा हक्क बजावला। भंडारा तालुक्यातील लाखादूर इंदोरा या गावातील पितांबर जेंगठे यांनी लग्न आधी मतदान केंद्रावरती जाऊन मतदान केलंय। लग्नाला जाण्याआधी आपली मतदानाची जबाबदारी आणि हक्क बजावण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि जबाबदार नागरिकाप्रमाणे त्यांनी मतदान केलं। नागपुरातील गणेश फुकमारे या तर्री पोहे विकणाऱ्या काकांनी मतदान करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला 50% सूट देण्याची योजना सुरू केली होती। लोकशाही मजबूत करायची असेल तर प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावणं गरजेचं आहे असं ते म्हणाले। त्यामुळे गणेश यांनी मतदान करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या बिलात 50% रक्कम माफ केली। गोंदिया जिल्ह्यात खऱ्या अर्थानं महिला राज आहे। इथल्या जिल्हाधिकारी आणि पोलीस या दोघीही महिला आहेत। जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे आणि पोलीस अधीक्षक विनीता साहू आहे। जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांच्या संकल्पनेतून 2 महिला शक्ती केंद्र शहरात स्थापन करण्यात आली आहेत। देशातीलच नाही तर जगातील सगळ्यात कमी उंचीची तरुणी म्हणून ओळख असलेली ज्योती आमगे हिनं देखील आज मतदानाचा हक्क बजावला। ज्योती नागपुरातल्या मतदान केंद्रावरती पोहोचली आणि थेट टेबलवरती उभी राहून तिनं मतदानाचा हक्क बजावला। वर्ध्याच्या सरस्वती विद्या मंदिर आणि वायगावच्या यशवंत विद्यालय या मतदार केंद्रावरती 7 वाजता मतदान सुरू न होता तब्बल अर्धा तास उशिरानं मतदान सुरू झालं। या ठिकाणी मशीन सिलिंगला वेळ लागल्यानं मतदार तोपर्यंत ताटकळत उभे होते। गोंदिया इथं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला। यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीय देखील उपस्थित होते। भंडाऱ्यात मतदान केंद्रावरती पोलीस बंदोबस्तात मतदान पार पडलं। सकाळपासून मतदान केंद्रावरती मतदारांनी गर्दी केली होती। दुसरीकडे यवतमाळमध्येही नागरिकांनी शांततेच्या मार्गाने मतदान केलं। यावेळी ही मतदान केंद्रावरती मतदान करण्यासाठी आलेल्या नागरिकांमध्ये उत्साह बघायला मिळाला। चंद्रपुरात भाजप खासदार हंसराज अहिर यांनी मतदान केलं तर सोबतच हा लोकशाहीचा उत्सव असल्यानं प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावायला हवा असं आवाहन देखील त्यांनी नागरिकांना केलं। राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपच्या एका बैठकीत उपस्थित होते। त्यांचे फोटो व्हायरल झालेत। या फोटोमुळे विखे पाटील मुलाचा प्रचार करत असल्याचं उघड झालंय। याबाबत राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही, पण या बैठकीत विखे दिसल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या। नाशिकमध्ये आघाडीच्या पोस्टरवरून राधाकृष्ण विखे पाटील गायब झालेत। काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि स्वाभिमानीच्या प्रमुख नेत्यांचे फोटो व्यासपीठावरील बॅनरवरूनही काढून टाकण्यात आले। त्याची चर्चा खूप झाली। तसंच मनसेचे प्रदेश पदाधिकारी देखील या कार्यक्रमासाठी व्यासपीठावरती उपस्थित होते। मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा फोटोही या बॅनरवरती नव्हता।
अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज आपला उमेदवारी अर्ज भरला। त्या आज सकाळी उत्तर प्रदेशातल्या रायबरेलीत दाखल झाल्या। अर्ज दाखल करण्याआधी सोनिया गांधींनी पूजा आणि यज्ञ सुद्धा केलं। पूजेसाठी सोनिया गांधी यांच्यासोबत राहुल गांधी आणि प्रियंका गांधी देखील हजर होत्या। धार्मिक विधी केल्यानंतर सोनिया गांधी अर्ज भरण्यासाठी रवाना झाल्या। दरम्यान मोठं शक्ती प्रदर्शनही सुरू असून इथं अनेक कार्यकर्ते देखील मोठ्या प्रमाणात हजर होते। दुसरीकडे स्मृती इराणी यांनी आज रोड शो करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। त्यांच्यासोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देखील उपस्थित होते। अर्ज दाखल करताना भाजपच्या कार्यकर्त्यांनी देखील मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन केलं। त्याआधी स्मृती इराणी यांनी देखील मोठ्या प्रमाणात पूजा अर्चा आणि यज्ञ केले। स्मृती इराणींनी अर्ज भरण्याआधी मंदिरात जाऊन पूजा केली। यावेळेस कार्यकर्त्यांसह मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शनही करण्यात आलं। हेमा मालिनी आज उत्तर प्रदेशमधील वृंदावन इथं आलेल्या होत्या। हेमा मालिनी यांनी वृंदावनमधल्या साधू संतांची भेट घेतली। हेमा मालिनी यांची भेट लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती झाल्याची चर्चा आहे। आंध्र प्रदेशातील जनसेवा पार्टीच्या विधानसभा उमेदवारानं चक्क ईव्हीएम मशीन जमिनीवरती आदळलं। त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे। अनंतपूर जिल्ह्यातील गुटी मतदान केंद्रावरती हा प्रकार घडला। मशीन सातत्यानं बंद पडल्याच्या घटना घडत असल्यानं गुप्ता यांनी ईव्हीएम मशीन 2 हातांनी हातात घेऊन जोरदार जमिनीवर आपटलं। छत्तीसगडमधील दंतेवाडामध्ये देखील आज मतदान होत असून मतदार राजा मतदान केंद्रावरती पोहोचू नये यासाठी माओवाद्यांनी रस्त्यावरती स्फोट घडवून आणला। त्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळालं। जम्मू आणि काश्मीरमधील 2 जागांसाठी आज मतदान पार पडलं। बारामुल्लामध्ये मतदानासाठी अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली होती। या निवडणुकीत काश्मीरात कलम 370 आणि कलम 35A हे मुद्दे सर्वाधिक गाजत आहेत। नवी दिल्लीजवळील गाझियाबादमध्ये मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला। उत्तर प्रदेशातील या शहरांमध्ये स्थलांतरित लोकांची संख्या मोठी आहे। तसंच दिल्लीला लागूनच असल्यामुळे अनेकांचं लक्ष या जागेकडे लागलंय। हैदराबाद इथे लोकसभेसाठी मतदान संपन्न झालं। दक्षिणेतील सुपरस्टार अल्लू अर्जुन यानं आपल्या मतदानाचा हक्क इथं बजावला। दुसरीकडे आंध्र प्रदेशातून असदुद्दीन ओवैसी यांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजावला। यावेळी मतदान केंद्रावरती त्यांच्यासह काही कार्यकर्ते देखील उपस्थित होते। वायएसआरचे नेते जगनमोहन रेड्डी यांनी देखील आज मतदानाचा अधिकार बजावला। आंध्र प्रदेशातील मतदान केंद्रावरती ते उपस्थित होते। उत्तर प्रदेशमधल्या बागपतमधून सत्यपाल सिंग यांना भाजपनं लोकसभेच्या जागेसाठी उमेदवारी दिली आहे। त्यांनी आज होम हवन करून प्रार्थना केली। भाजपचे उमेदवार किशन रेड्डी यांनी मतदानाचा हक्क बजावला। यावेळेस ज्या मतदान केंद्रांवरती त्यांनी आपलं मतदान केलं तिथं विविध रंगांची सजावट करण्यात आली होती। जम्मू काश्मीरमधील कुपवाडा मतदान केंद्रावरती आज मतदान पार पडलं। नागरिकही मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रांवरती रांगा लावून उभे होते, तर कडक सुरक्षा व्यवस्थेत या ठिकाणी मतदान पार पडलं। योग गुरु बाबा रामदेव यांनी देखील हरिद्वार इथं आपल्या मतदानाचा हक्क बजावला। यावेळेस त्यांनी भारतीय जनतेला मतदान करण्याचं आवाहन केलं। यासोबत बातमीपत्रात वेळ झाली आहे। इथेच थांबण्याची। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।